माझ्या बाळा, तुला माझा आवाज ऐकू येत आहे? कारण मी थेट तुझ्या दारी तुझ्या सगळ्या दुःखाचा, वेदनाचा नायनाट करण्यासाठी आलो आहे. फक्त एक विनंती आहे की माझ्यापासून तू दूर जाऊ नकोस. आज मी स्वतः तुला हाक मारत आहे. हे पवित्र क्षण आहे, कारण आज मी तुला माझ्या मनात आहे. तुझा श्री स्वामी समर्थ तुझ्याशी थेट संवाद साधत आहे. कधी ऐकलास का माझा आवाज हृदयातून येताना? कधी जाणवलं का त्या शांततेतही माझं अस्तित्व? मी नेहमीच तुझ्यासाठी, तुझं मार्गदर्शन करण्यासाठी तुझ्याकडे येत आहे. प्रेम, शांतता आणि सत्याकडे नेणारा मी प्रकाश आहे. तुझ्या प्रत्येक अश्रूवर माझं लक्ष आहे. तुझ्या प्रत्येक हाकेला मी उत्तर दिलं आहे. तुझ्या वेदना मी स्वतः अनुभवल्या आहे. म्हणून आज मी स्वतः तुला बोलतोय, होय बाळा, मला सोडून तू पुढे जाऊ नकोस. कारण माझ्याशिवाय तुझा मार्ग हा अपूर्ण आहे. माझ्यासोबत चल, मी तुला त्या दिव्य प्रकाशापर्यंत नेणार आहे, जो तुझ्या आत्म्याला शांती देईल. होय बाळा, हे जग फक्त एक मृगजळ आहे. तू धावत आहेस स्वप्नाच्या मागे, इच्छाच्या मागे, सुखामागे, पण ते सगळे क्षण हे बिनकामाचे आहेत. बाळा, एकदा थांब आणि स्वतःच्या अंतरंगात डोकाव. माझं अस्तित्व तिथेच आहे. मीच आहे तुझं सत्य, मीच आहे तुझं आधार, मीच आहे ते ज्वाला, ते तुझ्या अंतरंगात आहे. मीच आहे ती शांतता, जे तू इतक्या दिवसापासून बाहेर शोधत आहेस. मीच आहे ती शक्ती, जी प्रत्येक वादळातून तुला ओलांडून नेत आहे. तू जेव्हा मला हाक मारलास, मी ऐकलो. तू अंतःकरणातून माझं नाव घेत होता, तेव्हा मी तुझ्यासोबतच होतो. बाळा, आजही आहे आणि उद्यासुद्धा असणार आहे, कारण तू तुझ्या जीवनाचा एक भाग आहे. माझ्या विना तुला खरं सुख कुठे सापडणार नाही. कारण खरं सुख तर माझ्या पायाजवळ आहे. हे शब्द तुझ्या हृदयापर्यंत तू दे. हे ऐकून काही तुझ्या आयुष्यात जर बदल नाही झालं तर बघ, माझ्यावर विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक कर. श्री स्वामी समर्थ माझे दैवत असे टाईप कर. चॅनलला सबस्क्राईब करून तू 2 जणांना शेअर कर. तू माझा लाडका भक्त आहेस. होय बाळा, स्वतःचा आनंद दुसऱ्यावर अवलंबून ठेवू नकोस, नाहीतर नेहमी गुलाम म्हणून जगावं लागेल. बाळा, खऱ्या व्यक्तीला नेहमीच खोट्या व्यक्तीपेक्षा जास्त सफाई द्यावी लागते, कारण खऱ्याला चप्पल घालेपर्यंत खोटं गावभर हिंडून येतं. असं बाळा, वेळे माणसाला यशस्वी बनत नाही, तर वेळेचा योग्य वापर माणसाला सफलता मिळवून देतो. सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप कर. कोणाची कदर करायची असेल तर तो जिवंत असताना कर, कारण मृत्यूनंतर परके लोक पण रडून जातात. जी व्यक्ती कधीच त्याचे दुःख कोणाला सांगत नाही, याचा अर्थ असा नाही की त्याच्या आयुष्यात काही दुःखच नाही. दुःख लपवण्याचे त्याचे एकच कारण असतं की त्याला माहीत आहे जग दुःख दूर करणार नाही, तर वाढवून ठेवणार आहे. आणि आपलं दुःख सांगण्यासाठी जवळची अशी व्यक्ती कोणी नाही, ज्याच्याकडे आपलं मन आपण मोकळं करू. बाळा, हार मानू नकोस, चिंता करू नकोस. ये माझ्याजवळ ये आणि तुझं सगळं मन तू मोकळं कर. तू माझा आहेस आणि मी तुझा आहे. बाळा, तुझे प्रत्येक सुख, प्रत्येक दुःख हे मी बघत आहे. तुझे प्रत्येक अश्रू मी पाहिले आहे. तुझं प्रत्येक आनंद आत्ता मी तुला प्रदान करणार आहे. माझ्यावर विश्वास ठेव. विश्वास असेल तर गॉड इज ग्रेट असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. बाळा, जो माणूस प्रत्येक वेळी सगळ्याचा आनंद, खुशी याचा विचार करतो, नेहमी दुसऱ्याची कदर करतो, तोच हा माणूस आयुष्यामध्ये कायम येथे पडतो. विश्वास असेल तर स्वतःकडे एकदा पहा. स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी झोपलं नाही तर जगलं पाहिजे बाळा, आणि समजूतदार नाही तर ध्येयाने वेडे बनले पाहिजे. चिंता करत
बसू नका. चिंता दूर करण्याचा एकच उपाय. कितीही लोकांनी त्रास दिले, दुःख दिले, टेन्शन दिले तरी त्याच्यावर एकच जालिम उपाय. डोळे बंद करून एकच मंत्र म्हणायचं की खड्ड्यात गेली दुनिया, बाकी सर्व तू माझ्यावर सोपवून दे बाळा. कोणी काही बोललं तरी तू स्वतःला शांत ठेव. कारण ऊन कितीही कडक असला तरी समुद्र आटवू शकत नाही. जीवनातील सर्वात मोठे यश म्हणजे नेहमी प्रयत्न करत राहणे, हे लक्षात ठेवा. मी रडलो कारण माझ्याकडे शूज नव्हते. जोपर्यंत मी एक पाय असणाऱ्याला त्या माणसाला पाहिले नाही, पण मी जेव्हा ते पाहिले तेव्हा मी तक्रार करणे सोडून दिले. तुमचे सर्व काम पूर्ण समर्पणाने आणि कठोर परिश्रमाने करायचे ठराव. यामुळे तुमच्या जीवनातील यशाचे प्रमाण दुप्पट होईल आणि तुम्हाला तुमच्या यशापर्यंत पोहोचवण्यासाठी कोणीही मागे ओढू शकणार नाही. होय बाळा, दिवसाची योजना करा. यासाठी तुम्हाला काही मिनिटे लागतील, पण तुमचे दिवस वाचतील. काही मिनिटे शांत बसा, म्हणजे स्वतःसोबत एकटे बसा. माझे नाम तुम्ही ध्यान करा. स्वतःसाठी तुम्ही अर्धा तास का होईना योगा करण्यासाठी द्या. माझे नामस्मरण करण्यासाठी द्या. कारण जो माझा नामस्मरण करतो तो आयुष्यात आनंद आणि भरभराट मिळवतो. सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला तुम्ही विसरू नका. मित्रांनो, आजचे काम उद्यासाठी पुढे ढकलण्याऐवजी आज ते काम करण्याची सवय लावा. तुम्हाला आयुष्यात कामाची सुधारणा जाणू लागेल. निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा. स्वतःची तुलना दुसऱ्यासोबत करू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.